नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अमृता ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण ऐकणार आहोत आजीच्या कवितांमधली एक कविता, पुढची कविता. आजीने अशा बऱ्याच कविता लिहिल्या आहेत ज्या आपल्या घरातली किंवा संसारातली काही वर्णनं असतील किंवा बहुतेक कविता तर आजीच्या देशभक्तीपरच आहेत, म्हणजे देशासाठी किंवा सैनिकांसाठी लिहिलेल्या. तिला स्वतःला युद्धामध्ये जावंसं वाटायचं, तिच्या अंगामध्ये वीरश्री संचरायची, तिला तलवार घ्यावीशी वाटायची, तर त्यामुळे तिने त्यावरती जास्त कविता लिहिल्या आहेत. पण दुसऱ्या काही संसारावरती किंवा एकंदरीतच आजूबाजूच्या परिस्थितीवरती सुद्धा आजीने बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तर अशीच एक कविता आहे जी तिच्या संसाराचं चित्र दाखवेल किंवा गावातल्या एका बाईच्या संसाराचं चित्र दाखवेल. तिला कधी सासरी जास्त राहता आलं नाही, कारण की आजोबांची नोकरी, आणि त्यामुळे तिला जास्त सासरी राहणं कधी जमलं नाही. पण तिच्या सासरी सुद्धा या कवितेत जसं वर्णन केलंय तशीच परिस्थिती होती आणि तसंच सगळं चित्र होतं. तर त्या अनुषंगाने आणि एकंदरच आजूबाजूच्या परिस्थितीला बघून आजीने एक कविता केलेली आहे. तर अशी ही कविता आज आपण ऐकणार आहोत. आजीच्या कवितांमधली ही पुढची कविता आहे. ऐकूया तर आजीची पुढची कविता. कवितेचं नाव आहे भाग्यवती मी संसारी. आजी स्वतःला सुद्धा खूप भाग्यवान समजायची संसारामध्ये आणि आजोबांसाठी म्हणून सुद्धा. तर त्याच पद्धतीचं वर्णन आजीने ह्या कवितेत केलेलं आहे. ऐकूया आपण ही कविता. भाग्यवती मी संसारी. तृप्तीची ग बरसात बरसते माझ्या दारी, तृप्तीची ग बरसात बरसते माझ्या दारी, कृपे विश्वचालकाच्या भाग्यवती मी संसारी, कृपे विश्वचालकाच्या भाग्यवती मी संसारी. थोर माझ्या मामंजीचा उंच चिरेबंदी वाडा, थोर माझ्या मामंजींचा उंच चिरेबंदी वाडा, पहाटेच्या प्रहरी मी घाली अंगणात सडा, पहाटेच्या प्रहरी मी घाली अंगणात सडा. परसात सोनचाफा सुगंधाची बरसात, परसात सोनचाफा सुगंधाची बरसात, माया हिरवी हासते तुळशीची अंगणात, माया हिरवी हासते तुळशीची अंगणात. माय पित्याचे दुरून येती आशीर्वच मुक, माय पित्याचे दुरून येती आशीर्वच मुक, सासू सासऱ्यांचे लाभे वैभवाला कवतुक, सासू सासऱ्यांचे लाभे वैभवाला कवतुक. धीर आणि पतिराज लक्ष्मण ग रामबंधू, धीर आणि पतिराज लक्ष्मण ग रामबंधू, वनवासी ही मुखवी वनवासी ही सुखवी, रघुवीर प्रीती सिंधू, वनवासी ही सुखवी रघुवीर प्रीती सिंधू. घाम गाळीता जोडीने पिके मातीतून मोती, घाम गाळीता जोडीने पिके मातीतून मोती, धाडीतेन दारी आल्या अतिथीला रिक्त हाती, धाडी तीने दारी आल्या अतिथीला रिक्त हाती. पहाटेला जात्यावर ओठावर गोड गीत, पहाटेला जात्यावर ओठावर गोड गीत, साथ देई मळ्यातून धुंद मोटेचे संगीत, साथ देई मळ्यातून धुंद मोटेचे संगीत. गाई म्हशी गोठाभर पुष्ट दावणीला बैल, गाई म्हशी गोठाभर पुष्ट दावणीला बैल, माझ्या राजा प्रधानाची जोडी यशद धवल, माझ्या राजा प्रधानाची जोडी यशद धवल. घुसळण घुसळीता भरे डेरा काठोकाठ, कसं वर्णन केलंय बघा आजीने. घुसळण घुसळीता भरे डेरा काठोकाठ, हसे माझ्या इवल्याशा गोकुळात नवनीत, हसे माझ्या इवल्याशा गोकुळात नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. देवा पुढे सांजवात दिवा विजेचा लागतो, देवा पुढे सांजवात दिवा विजेचा लागतो, सती पुढे अप्सरेचा
काय प्रभाव पडतो, सती पुढे अप्सरेचा काय प्रभाव पडतो. किलबिल पाखरांची नित्य माझ्या घरट्यात, किलबिल पाखरांची नित्य माझ्या घरट्यात. दिन रातीची न जाण बहरल्या नंदनात, दिन रातीची न जाण बहरल्या नंदनात. दृष्ट कधी नच लागो कुण्या प्राण्याची श्रीहरी, दृष्ट कधी नच लागो कुण्या प्राण्याची श्रीहरी. राहो निरंतर देवा भाग्यवती मी संसारी, राहो निरंतर देवा भाग्यवती मी संसारी. तर अशी होती आजीची ही संसारावरती वर्णन करणारी किंवा तिच्या एकंदर परिस्थितीवर किंवा तिच्या एकंदर संसाराचं चित्र वर्णन करणारी अशी होती. तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही कविता तुम्हाला अन्य कुठल्या कवीच्या किंवा अशा ऐकायच्या असतील तर मला नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा. मी त्या वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका कवितेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.